सचिन टकले. बरं की. ते आपल्या शंभूपासून पैदा झालेलं 3 महिन्याचं वासरू आहे. आता 2.5-3 महिने झालेत. बर बर. मग ते तुम्ही एक स्टोरी टाकली होती ती शंभूची पैदाची. हं. आता या 2 दिवसातच टाकली होती मला वाटतं. शंभूची पैदास. हा. हा. सर हट. ते वासरू बघितल्यावर सेम तसंच आपलं आहे दिसलं. बर. जरा पुढं काय करायला लागते काय नाही जरा आम्हाला गायडन्स करा. ठीक आहे. जाऊन तिकडे निजामपूरमधनं गाई भरून आलतो. बर. अडीच आता 2.5-3 महिन्याचं वासरू आहे. बर. कितव्या वेताची फोटो गाय? पाठवू. हा. कितव्या वेताची गाय आहे? आता 3रं वेळ झालं ते. आता शंभूपासून पैदा झालेलं 3रं वेळ. गाय कोणत्या बैलाची? गाय आता काय सांगता येत ना कुठल्या बैलाचे, पण आमच्या इथं एक व्यापारी आहे. बर. मग त्यानं जत साईडने एक ओळ आणला होता. बर. इथं आपल्या गावाला लागून आमनापूर एक गाव आहे. मग त्या आमनापुरातल्या पोरानं ती गाय आणली होती इथं भरवायला. बर. ते घरचा ओळू होता, ते पहिलं ओळूच काम करत होते ना. बर. मग ते घरच्या ओळूचं काही हे झालं नाही. मग त्याला ते जरा पसंत पडला ते जत त्यानं आणलेला ओळू. ते जरा फकीस होता. बर. मग ते म्हटलं हे जरा सोडा म्हटलं आता प्रत्येक वेळेस आपण हे सोडते. बर. गेल्यासारख्या पाड्याच होत्यात. ते जरा सोडून बघा काय बदल होते का बघू म्हणले. बर. मग सोडतो म्हणला तर काय परत ते येताला नेमकी पाडी झाली. आणि पाडी झाली मग मला पण गाय लागलो तुम्ही बघायला. बर. मग ती नुसती तिची आई होती ती 8 दिवसाची होती. मग त्याला विचारलं बाबा तारीख कधीची आहे तर ते म्हणला अशी म्हणला. तारीख सांगितलं मी म्हटलं मग माझा कन्येचा जन्म त्याच दिवशी झालाय. मग असू दे म्हटलं ते आता काही बाकीचं बघत बसत नाही. मग मला ठेवावं म्हटलं घेऊन जातो. ते म्हटलं आता लय दिवस झाले तुम्ही मागताय ह्या येताच्या हे घेऊन जावं म्हटलं. आणि ज्याच्याकडे तो बैलाची हिस्ट्री परत मी नंतर बघायला गेलो तर त्याने काय झालं 2 पैसे वाढावाल्यावर देऊन टाकला. मग त्यापासून 2च पैदा झाले. एक खोंड पडला होता आणि एक पाडी पडली होती. मग त्यानं पण देऊन टाकला पुढे. म्हणजे तो बैल ऐकल्यानंतर परत बैलाच्या भविष्याची माहिती परत नाही मिळाली. वर्तमान काळाची माहिती संपली. मग तो ज्यानं भरवली होती आणि ती परत पाडी इथं आली त्याला समजली आपल्या गावातच आले म्हटल्यावर ती पाडी बघायसाठी आलता. पाडी बघितलं देता का म्हटलं. मी म्हटलं नाही म्हटलं आता कन्येचा जन्म आणि तिचा जन्म एका दिवशी आहे म्हणून म्हटलं आता काय द्यायची कॅन्सल झाले 24 ऑगस्टची आहे म्हटलं. कॅन्सल केलं म्हटलं. बघ ठीक आहे म्हटलं आता तुम्ही हौसून पळल्या म्हटलं राहू दे म्हटलं. पहिल्या वेळेला इथल्या आपल्या इथं भिलोडीतला तो कपिला ओळू सोडला होता. म्हणजे पैदास कशी होंडा ओढत्या का तिच्यावर टाकते बघायसाठी. तो गाई कोशा पट्ट्यात हो कोंड होता कपिला ती पाडी पडली ती पांढरी खडच पडली. मग पहिल्या वेताला काही कळालंच नाही. दुसऱ्या वेताला आपल्या शीतल रुपनक त्यांचा सोडला काळा मोरा. मग तिनं टाकलं वासरू तिच्यावर ह्याच्या खोंडावर त्या. मग म्हटलं ही खोंडा ओढत्या मग झाली ती पाडी ती. पाडी काय धड काळी बी नाही धड ही पण नाही हरणा कलर मध्ये झाली तांबडी. तिच्या काय मनच लागणार ते आपलं. ते मेजर एक आपलं मित्र होतं त्याने दिली ते. परत तुमच्याकडे यायचं म्हणतो तू म्हणलं. मग म्हणलं आता शंभूकडे जाऊया म्हटलं. मग शंभूकडून आणली भरवून रात्री तिथं जवळजवळ 1:30-2 वाजता पोहोचलो आम्ही. संध्याकाळी भरवली 2:30 वाजता आम्ही. भरून तिथनं पाठवून निघालून परत सकाळी आलो गावाकडे. बैलाची माहिती कोणाकडून भेटली होती? बैलाची माहिती म्हणजे तुमचं चॅनल आम्ही बघत होतो. पहिल्यापासून तुम्हाला फॉलोअप करतोय आम्ही खिलार क्षेत्रात आल्यापासून या. पण जेवढ्या चांगल्या आणि अभ्यासू माहिती तुमच्याकडे सगळ्या भेटतात आम्हाला. बाकीचं कसं आहे म्हणजे टॉपच्या वस्तू दाखवतात पण जे बारकावा जे सांगण्याचं आहे म्हणजे एखाद्या आमच्यासारख्या नवख्या माणसाला जे शिकण्यासारखं असलं तर ते तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शिकण्यासारखं आहे. म्हणजे
त्या खोंडामध्ये कसं बघितलं पाहिजे, त्याचं फाउंडेशन काय लेवलचं असलं पाहिजे, कान कवाळी म्हणा, नागपुडीचं म्हणा, भवरा बट्टा म्हणा, चौकाला म्हणा, शिंगाला, हे सगळं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला शिकायला भेटते. म्हणजे एक नौका जरी माणूस कोण असला तर निदान तुमचं कोणी जरी नाही सांगितलं एखाद्यानं, कसं असतं काही काही लोकांना मन मोकळेपणानं काही काही लोक सांगतात ह्या खिलार क्षेत्रात. म्हणजे आता ह्या खिलार क्षेत्रात पडल्यापासून आम्ही फिरतोय ना, तर एखादी वस्तू चांगली दिसली आम्ही तिथं जातोय बघतोय, एखादाच माणूस दहातला एखादा माणूस चांगली माहिती सांगतोय, 9 फक्त अशी उडवाउडवीची उत्तरं देतात ते. पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ते आता तुमचा जो सिद्धापूर खाणीचा सोन्याची बारकं वासरू तांबडं बघितलं, तुम्ही त्या पुढच्या खिलार अभ्यासकाला विचारत होता, तर त्यांनी जशी माहिती सांगितली चौकावरती की तिरका हाडाचा आकार किंवा तुमचे वडील सांगत होते तिथं की वासराचा चौक भविष्यात कसा होणार, की लहानपणी म्हणजे पाळण्यात पाय कसं ओळखायला शिकायचं, तर ते तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शिकू शकते. मोठं वासरू झाल्यानंतर कोणी पण सांगू शकते की वासराचा रूप काय. बरोबर. पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, तुमच्या अभ्यासाच्या माध्यमातून की पाळण्यात जो खिल्लार ओळखायला शिकेल तो भविष्यात कुठलीही वस्तू चुकीची ओळखणार नाही. मोठं झाल्यावर कुणाला पण दिसतंय. तुमचं जे वाक्य आहे ते मला आवडलं छान. म्हणजे वाढत्या वयाला चढतो रोग, ओळखता आलं पाहिजे, ती ओळखता आलं पाहिजे. तर जेव्हा ते पाळण्यात जेव्हा ओळखायला माणूस शिकेल त्यावेळेस खरा 100% खिलारचा अभ्यासक झाला म्हणायचा तो. ते वाक्याची कॉपी करून जमत नाही, आतून समजलं पाहिजे. हा, आतून समजलं पाहिजे ते. आता 10% आम्हाला त्यातलं समजायला लागले, अजून 90% अभ्यास आम्हाला केला पाहिजे. कारण तुमचा एवढा थोर अभ्यास आहे. कारण कसं आहे, आमचं क्षेत्र आहे पत्रकारितेचं. आमचं काय इतर सगळं चालतं, पण खिलार मधलं कसं आहे ते जातीनिश्चय अभ्यास करण्या, एवढा वेळ काढून किती लांब असू दे एखादी वस्तू तुम्ही ती उजेडात आणणं, ही फार मोठं योगदान आहे. आणि चांगल्या जातीची वस्तू की लोकांना माहित नसतं की इथपर्यंत ही वस्तू आहे, एखाद्या पालाच्या छपरातली सुद्धा वस्तू तुम्ही चांगली दाखवता. मोठ्यांच्या कोणी पण दाखवल, पण जे छपराचं घर आहे, पालाचं घर आहे, त्यातल्या तुम्ही वस्तू उजेडात आणताय. ही एक म्हणजे आमच्या सारख्या खिलार अभ्यासकासाठी मोठी म्हणजे ऊर्जा मिळण्यासारखं काम आहे. आणि हे समजलं पाहिजे आणि बोलून दाखवलं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. बरोबर, 100% अगदी साहेब. व्यक्त होता येत नाही. चॅनल असं आहे की तुमचं म्हणजे सर्वसामान्यांचं चॅनल, गोरगरिबाचं चॅनल आहे तुमचं. बरोबर. 100% की गरिबाची वस्तू दाखवावी तर तुम्ही दाखवावी ती. बरोबर. आता माझ्या नजरात गरीब किंवा श्रीमंत हा विषय मी डोक्यात ठेवला नव्हता पहिल्यापासून. जे डोळ्याला दिसतंय ते मला पसंत पडलं की दाखवायचं माझं कर्तव्य होतं. मग त्या ठिकाणी ती कोणाच्या घरी हे मला महत्वाचं नव्हतं. बरोबर आहे. मग त्यातूनही बघणाऱ्यांचा अभ्यास होत गेला की बाबा हा माणूस श्रीमंत गरीब बघत नाही, समोर जातो, मात्र जास्तीत जास्त श्रीमंताच्या घरी या गोष्टी दिसत नाही त्या. बरोबर आहे. त्या कष्टाळू माणसांच्या, गरीबाच्या, जुन्या जाणत्या माणसांच्या घरी ज्या गोष्टी दिसतात. बरोबर, अगदी बरोबर आहे. मग त्याच्यामुळे एक सिद्ध झालं की गोरगरिबांची वस्तू जगासमोर येते. कारण गोरगरीब बोलवणार तरी कोणाला, किंवा त्याच्या डोक्यात तर कुठं आहे जगापुढे आपल्याला यायचंय. बरोबर आहे की. त्यांच्या डोक्यात काय असते, प्रसिद्धी म्हणले की 4 पैसे कोणाला तर द्यावं लागतं, त्याशिवाय आमची प्रसिद्धी होत नाही, ते त्यांच्या डोक्यात. तर मग ते मोठं माणसाला बोलवायचं म्हणलं की त्या पद्धतीने त्यांचा खर्च आला आणि ते आपल्याला काही पेलायचं नाही. त्यामुळे म्हणतोय बाबा जशी माझी असेल तशी असेल असं म्हणते, तुम्ही विषय सोडून देतात. पण तुम्ही कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचून ती वस्तू उजेडात आणताय, हे मोठं म्हणजे खिलार पालकांसाठी मोठं भाग्याची गोष्ट आहे. मी माझं जसं कर्तव्य पार पाडतो तसं त्याची जाण राखून प्रत्येकाने एकनिष्ठची कर्तव्यता पार पाडली पाहिजे. 100% साहेब, 100%. आज जर आपल्या डोक्यात प्रकाश एखाद्या व्यक्तीपासून पडला असेल, किंवा आपल्या आयुष्यात आपण जागृत एखाद्या व्यक्तीपासून झाला असेल, नफा तोटा, नाव, पैसा ही प्रत्येकाच्या कर्तृत्वावर, कष्टावर अवलंबून आहे. बरोबर आहे की. मात्र डोक्यात एक प्रकाश पडलेला असतो एखाद्या चांगल्या गोष्टीचा, एखाद्या व्यक्तीपासून, एखाद्या गोष्टीपासून, एखाद्या जाणत्या माणसापासून, एखाद्या नवख्या पोरापासून. बरोबर आहे.
तर त्याची जाणीव राखून ती गुरुस्थानी आपण ठेवता आली पाहिजे आपल्याला. 100% त्याचं वय काय आहे हे बघितलं नाही पाहिजे, पण त्याचं ज्ञान काय आहे हे बघितलं पाहिजे. म्हणजे अर्थात देशी गाय का सांभाळायची की आपल्या बुद्धीमध्ये योग्यता तपासण्याची पात्रता तयार झाली पाहिजे. बरोबर आहे. देशी गायचा अर्थच हे घ्यायचा आता इथून पुढे प्रत्येकाने. देशी गाय म्हणजे काय, आपल्या विचारात, आपल्या बुद्धीत, आपल्या व्यवहारात प्रत्येक गोष्टीची योग्यता तपासण्याची जी पात्रता तयार करते ती अन्न म्हणजे दूध देशी गाय. बरोबर आहे. म्हणजे खिलार गाय. म्हणजे अशी संज्ञा सगळ्यांनी वापरायची. हा. खिलार गाय म्हणजे 33 कोटी देव असतं, जुनी लोक बांधतात, पाया पडल्यावर चांगलं असतं, त्याचं शेण गोमूत्र चांगलं असतं. हे तर हे कॉमन झालं आता. बरोबर आहे. हे कॉमन झालं आता सगळं. तर कॉमन संज्ञा वापरायची ना. आता संज्ञा अशी वापरायची की जे अन्न पोटात गेल्यानंतर जे बुद्धीला आपल्या चालना देतं किंवा समोरच्या जगातल्या प्रत्येक गोष्टीची योग्यता किंवा चांगलं वाईट किंवा शहानिशा ही पडताळणी करता आली पाहिजे आपल्याला. ती वैचारिक क्षमता जी आपल्याला फुटते ती वैचारिक क्षमता ही देशी गायच्या दुधा तुपातून फुटते. बरोबर आहे. म्हणजे देशी गायची अशी व्याख्या सांगायची. बरोबर बरोबर. हा, आपल्या बुद्धीमध्ये योग्यता पडताळणी क्षमता निर्माण करण्याचा पदार्थ म्हणजे तो देशी गायचं दूध. ओके ओके. हा, कारण बघा देशी गाय स्वच्छ राहते, तिला उष्ट चालत नाही, ती दूध सगळं देत नाही, दूध लेकराला पण ठेवते, परत परक्या माणसाला जवळ काय खिलार येऊ देत नाहीत, आपल्या मालकाला जवळ येऊ देतात. म्हणजे योग्य निवडतात ते. बरोबर. एखादी पाटी खरकटी दुसरी असली तर त्यात खात नाहीत, बादली उष्टी असली तरी त्यात पित नाहीत. म्हणजे ते योग्य शोधतायत. बरोबर बरोबर. अंगावर माशी बसू देत नाहीत. चंचलपणा, चपळपणा, काटकपणा, सावधगिरीपणा ह्या गुणधर्मानं परिपूर्ण शरीर आणि बुद्धी असते ती म्हणजे खिलार आहे. ओके ओके. मग अशा शरीरातून निर्माण होणारं जे दूध आहे तर ते दूध पिल्यानंतर त्या दुधामार्फत जे गुणधर्म आपल्या पोटात जाणार ते त्यातूनच आपल्याला बरंच बुद्धी फुटणार आहे ना. 100%. आपली बुद्धी सुद्धा पोटात जाणाऱ्या अन्नावर अवलंबून आहे. तुम्ही अन्न कोणत्या प्रकारे खाता, तुमच्या अन्नामध्ये कोणत्या क्वालिटीचं अन्न आहे, नैसर्गिक आहे का कृत्रिमरित्या बनवलेलं अन्न आहे, रासायनिक आहे का सेंद्रिय आहे, ओके ओके, त्यानुसारच तुमची बुद्धी चालणार. अगदी 100%. ही संज्ञा वेळ भेटली म्हणून मी सांगितलं. नाही नाही, हे अनमोल तुमचे शब्द म्हणजे डिक्शनरीत आमच्या सेव्ह करण्यासारखा शब्द. हा, एवढे मार्मिक शब्दामध्ये तुम्ही व्यक्त केलं, असं कोण व्यक्त होत नाही. मग आपण जाग करणारा जर आपल्याला एखादा समाजात माणूस असेल आणि आज कुठलाही विचार न करता, कुठलाही खर्च न बघता, कुठलाही श्रीमंती गरीब न बघता जर माणूस हा समोर बघून जात असेल तर तो तुम्हाला समाजात नेता करायला काहीच हरकत नाही. आणि जर तुमचा नेता झाला तर प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर उशाल आहेत. बरोबर. शेवटी खोंड होणं, कालवड होणं, पहिल्या कालवडीला 1 नंबर 2 नंबर होणं, प्रत्येक गायचा 2 ते 3 वेळा अभ्यास झाल्याशिवाय वासराचा अभ्यास होत नाही प्रत्येकाचा. बरोबर, अगदी बरोबर. फक्त मिलन करताना तेवढं आपण अभ्यास करून, शरीर रचना बघून, जातगोत वंशावळ बघून आपलं स्वतःच भरवायचं जे कर्तव्य ते करायचं. ते भरवल्यावर मला हेच मिळणार आहे, भरवल्यावर मला तेच मिळणार आहे, हे त्याला 2-3 वेताचा अभ्यास स्वतःचा पक्का लागतो प्रत्येक शेतकऱ्याला. बरोबर, अगदी 100%. आणि त्यानंतर तुमचा ठसा आत्मविश्वासानं उमटू शकता. तसं मी स्वतः माझा भरपूर अफाट वेळ वाया घालवलेला आहे, त्याच्यामुळे मी आत्मविश्वासाने एवढं बोलतोय. अगदी 100% साहेब. हा, तुमची ओळख म्हणजे आम्हाला आमचे मित्र पाहुणे पैसे आहेत आमचे, राजू आवरे म्हणून बिलवडीतले. त्यांनी बराच वेळ त्यांच्या तोंडून म्हणजे मला वाटतं ज्या वेळेस आमचा विषय निघेल त्यावेळेस एखाद वेळेस तर तुमचं नाव निघतं त्यांच्या तोंडातून की त्यांच्याकडे आपल्याला जायचं आहे, त्यांच्या वस्तू सगळ्या बघायच्या आहेत. एकदा तुम्ही खिलार म्हणजे काय एकदा आपण त्यांच्याकडे जाऊ म्हटले म्हणजे पूर्ण सगळी माहिती आपल्याला मिळेल म्हटले. आम्ही सांगणं प्रत्यक्ष वस्तू जाऊन जाग्यावर बघणं फरक राहतो म्हटले.
कारण त्यांच्यापासूनच आम्ही पण शिकलो आणि त्यात तुमच्या चॅनलचा सपोर्ट लागला. त्याच्यामुळे आणखी अभ्यास आमचा वाढत गेला. त्यातलं फक्त आम्ही काय म्हणतोय, तुमच्या अभ्यासाच्या मानानं फक्त आमचा आता 10% अभ्यास झाला. बर बर बर. स्वतःला कसं आहे, आम्हाला दुसऱ्या क्षेत्राला अभ्यास आहे, पण ह्या क्षेत्रातला आत्ता फक्त 100% मला 10% अभ्यास झाला. होय होय. 90% अजून तुमचं जो तुमच्या सानिध्यात येऊन, जसं आता शंभूचे मालक आले तुमच्या सानिध्यात, की त्यावेळेस वाटत नव्हतं की बैलाचं रूप भविष्यात असं होईल. कोणालाच वाटत नव्हतं. कोणत्या बैलाचं रूप? हा, आणि काही जणांनी हा पण विषय सांगितला होता की शंभूचा जो पायाचा विषय आहे ते सांगितल्यानंतर एक पैलवान मला गाठ पडले, पैलवान आणि राजूभाऊ गाठ पडले. राजूभाऊनी पण काय सांगितलं, बाप हा विषय असला म्हणून पोरगं काही निकोपच पडेल, त्याची हे आहे, त्याचा काही विषय नसतो म्हणले. ते खोंड तसं पडल्यानंतर म्हणून म्हटलं तुम्हाला फोन एकदा लावूया म्हटलं. मग राजूभाऊंच्याकडं नंबर घेतला तुमचा मागून. बर बर. आणि म्हटलं फोन करूया म्हटलं साहेबांना आता एकदा. तर तुमची स्टोरी बघितली आठवण झाली. कारण सेम वस्तू तशीच पडली आपली बी पडताना. मग ती काय आम्ही अपेक्षा डोक्यात ठेवून नव्हती की एवढा लांब आम्ही निजामपूरला येणार आहे, 100-200 किलोमीटर, आणि ती खोंड पडेल का पाडी पडेल, वस्तू फक्त जातीची टॉपची पडाविषयी फक्त आमच्या डोक्यात होतं. त्याच्यासाठी आम्ही आलतो एवढा लांब. आणि बैल म्हणजे तुम्ही कधीपासून बैलाला ओळखताय? बैलाला म्हणजे मी राजूभाऊनी मला व्हिडिओ दाखवला, आदत असताना तुमच्याजवळ होता तो पहिला. मग तेव्हापासून त्या बैलांच्या नजरेत आहे मी. मग तसं पहिलं जसं व्हिडिओ जसं बघत परत नंतर ज्यावेळेस ह्यांच्याकडे आला निजामपूरला, ते बैलाचं रूप बघत बदलत गेलं. त्याच्यामुळे ते बैलाचं फॅन झालो आपण. आणि त्या खरसुंडीच्या यात्रेत त्याला प्रत्यक्ष बघितलं आपण. तर राजूभाऊ वावरांच्या सानिध्यात आल्यामुळं आम्हाला खिलारचं आवड लागली आम्हाला. आणि अभ्यासाची आवड म्हटलं तर की तुमचं चॅनल बघायला लागल्यापासून खिलारची जास्तच आवड वाटली. म्हणजे बैल आधी कसं वाटत होता, नंतर कसा वाटला, मोबाईल मध्ये कसा वाटला, समोर कसा वाटला, किंवा या अभ्यासानुसार बैलामध्ये अवयव तुम्हाला अभ्यासाला भेटले का? 100%. बैलाचं जे रूप आहे मोबाईल मध्ये बघण्यापेक्षा प्रत्यक्ष जे काय हाय रूप ते बैल डोळ्याचं पारणंच फिटतं ते. म्हणजे मोबाईल मध्ये बैल बघणं वेगळं आणि प्रत्यक्ष बैलाला येऊन बघणं डोळ्याचं पारणं भेटतं. बैलाची छाती म्हणा, चौक म्हणा, बैलाची नजर, कानकवाळी, टवकारण्याची पणा एवढे खतरनाक आहे ना. जातीवंत खिलार झाला, खुश झाले की बैल टवकारून उभारते. आता हे सगळे शब्द तुम्हाला पाठ झाले, कधी पाठ केले, कोणापासून पाठ केले? आणि हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शिकली. कानकवाळी कशाला म्हणायची, चौक कशाला म्हणायचा, एवढं बारीक बैलाची छाती. हो, मग ते काय सांगायला लावले की आज तुम्ही जे शॉर्ट व्हिडिओ केला त्या तांबड्या खोंडाचा, तुम्ही जे चौकावरले तुमचे वडील आणि ते खिलार अभ्यासक चौकावरल्या हडकाचा जे दाखवत होता व्हिडिओ तुम्ही, तो व्हिडिओ त्यांनी सांगितलं मग चौक भविष्यात कसा होईल. पण तोपर्यंत एक लहान मुलगा आला आणि त्याच विषयी तो राहिला. मला ते जर तिथं थोडंसं म्हटलं आयला इथं अभ्यास आपला थोडासा राहिला इथं, की ते मुलगा काहीतरी सांगायसाठी आला आणि ते शॉर्ट व्हिडिओ मधला ते भाग राहिला नेमका. म्हणजे कसं प्रत्येक तुमचे व्हिडिओ टाकले की मी प्रत्येक व्हिडिओ आवर्जून बघतोय मी. आपल्या खिलार शेतकरी शान परिवारचे व्हिडिओ खूप साधे असतात, सरळ असतात, ओरिजिनल असतात आणि गावाकडच्या पद्धतीचे असतात. मात्र बारीक लक्ष दिल्यानंतर कुठेही लिहून न ठेवलेला अभ्यास आणि कुठल्याही विद्यापीठात न शिकवलेला अभ्यास आणि क्लास लावून न शिकवलेला अभ्यास तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. साहेब माणसाला कसं आहे लिखाणापेक्षा ऐकण्यापेक्षा जी फिल्मी दुनिया आहे बघणं, ज्यावेळेस माणूस एखादा मूवी पिक्चर बघतो 3 तासाचा, ते फिल्म बनवायला वर्षभर घालवतात, पण ते 3 तासात बघितल्यानंतर त्याची पूर्ण स्टोरी त्याच्या बघितल्यामुळे कव्हर होते त्याला डोक्यामध्ये. पण असं वाचन तिथं काय करायला सांगितलं लक्षात राहत नाही. तसं तुमच्या मोबाईल मधल्या त्या थोड्या शॉर्ट मधल्या व्हिडिओ जर बघितला आणि त्यातलं बारीक शब्द जर ऐकलं तुम्ही काय सांगताय ते,
ते नुसतं ऐकलं गेलं तर मला वाटतं 100% खिलार क्षेत्र 100% वाढणार आहे तुमच्या चॅनलमध्ये. बर बर बर. कारण ज्यांना आवड नाही त्यांना भविष्यात तुमची व्हिडिओ बघून बघून आवड निर्माण तयार होईल. का खिलार पाळलं पाहिजे, कशासाठी पाळलं पाहिजे, भविष्यात खिलारची का गरज आहे, हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शिकण्यासारखं आहे ते. आणि ज्याला समजलंय त्यानं ग बसायचं. काय बरोबर आहे. ज्याला समजलंय त्यानं जनता जागी करायची, आपण जागा व्हायचं आणि शेअरिंग करायचं आणि त्याला जागा करायचं. की तो शोध भटकलेला असतो पण त्याला आवड निर्माण झालेली असते. 100%. आणि इथून पुढे असंख्य फोटो येणार आहेत, असंख्य व्हिडिओ येणार आहेत, असंख्य बैल जन्माला येणार आहेत, असंख्य जाहिरात येणार आहेत, असंख्य सांगणारे येणार आहेत, असंख्य एडिटिंग येणार आहे, असंख्य चॅनल येणार आहेत. बरोबर. पण आपल्याला कुठं थांबायचं आहे, ही योग्यता जर तयार करायची असेल तर ओरिजिनल मूळ स्वरूपात वास्तव आणि गुरु ह्या गोष्टींना धरून तुम्ही राहिला तर कुठंतरी स्थिर थांबणार आहे. महत्वाचं काय, तुम्ही ग्रामीण भाषेत आणि रिअल जे दाखवता, ग्राउंड लेवलला जाऊन जे व्हिडिओ करता, जसं त्याचं गोट्यामधलं स्ट्रक्चर असेल, जसं काय असेल ते जिथले जसं असेल तसं तुम्ही रिअल मध्ये करता. त्याला त्या ग्राउंडवर न्या, हराटीत न्या किंवा हिरवाळीवर न्या, त्या झाडीत आणा, असलं तुमचं काही नाही. जे ग्राउंड लेवलला आहे तेच दाखवता. कारण ते 24 तास आपल्याला तिथं समोर गेल्यावरची त्या पद्धतीत नाही दिसणार ना. तुम्हाला ह्या फक्त डोळ्याचं पारणं फेडायला तेवढंच दिसणार ते. मग रिअल मध्ये वास्तवची कंडिशन वेगळीच राहते ना. 100% साहेब, 100%. मग आपल्याला रिअल वास्तव गोष्ट वापरून घ्यायचे, काय एडिटिंग केलेली म्हणा किंवा डोळ्याचं पारणं फेडण्यासाठी जी गोष्ट बनवलेली असते ती आयुष्यभर आपल्याला सोबत ठेवायची, हे ठरवायचं आपण. म्हणजे याला म्हणायचं योग्यता. ग्राउंड लेवलला जे काय असेल तेच शेवटपर्यंत टिकतं. आता गाय माझ्यावर आली, मी नेहमी सांगत असतो सरळ पद्धतीची प्रत्येक गोष्टीची भेट घेऊन स्वतः अनुभवा. गाय माझ्यावर आल्यानंतर आज गाईला बैल भरवायचाय, तो बैल उघड्या डोळ्यानं समोर जाऊन स्वतः बघणं, अनुभवणं हे आपलं कर्तव्य. बरोबर आहे. व्हिडिओ हा फक्त माहितीसाठी असतो. व्हिडिओ भेटला म्हणजे डायरेक्ट गाई घेऊन जाऊन भरवणे म्हणजे ते काम रिअल झालं असं नव्हे किंवा पूर्ण झालं असं नाही. बरोबर, अगदी बरोबर. त्या ठिकाणी फसवणूक होऊ शकते. आपली स्वतःची फसवणूक आपण करतो. बरोबर. व्हिडिओचं काम केलंय, फोटोचं काम केलंय, एडिटिंगचं काम केलंय, मार्केटिंगवाल्यानं मार्केटिंगचं काम केलंय, लाईक व्ह्यू वाल्यानं लाईक व्ह्यूचं काम केलेलं आहे. आपण आपलं काम करायला विसरलो की मग आपला वेळ, खर्च, बुद्धी सगळी वाया गेली म्हणून समजायचं. बरोबर आहे साहेब, बरोबर. त्या माध्यमचा फक्त माहितीसाठी वापर करायचा, निर्णयासाठी जातीनं कष्ट केल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही. आणि 100% खरं. हे वाक्य कोणताही मीडिया, कोणताही फोटोग्राफर, कोणताही व्हिडिओग्राफर आजपर्यंत ह्या गोष्टीसाठी धडपडून स्वतःचं नुकसान करून घेऊ शकत नाही. सांगत नाही. मात्र माझं नुकसान मी करून घेतोय. माझं नुकसान आहे ना. नाही, बरोबर आहे. माझं नुकसान आहे पण समोरचं वास्तव टिकणार नाही. काय साहेब झालंय की रिअल ग्राउंड वरची खरी माहिती द्यायसाठी कोणीतरी येऊन एखादा पुढाकार घेऊन धडपडतं, त्याच्यामुळं हजारो खिलार प्रेमी तयार होतात तुमच्यामुळं. त्या हजारोनी उभारून आपला नेता बनवला पाहिजे. बरोबर. त्या हजारोनी एकत्र आलं पाहिजे, सारखं 24 तास चर्चा करू. 100% साहेब, अगदी बरोबर आहे. कारण आज मला सांगा, मी व्हिडिओ काढलाय आणि मीच म्हणतोय समोर जाऊन बघा, म्हटल्यावर तोटा माझाच आहे ना. हो. म्हणजे कोणता मीडियावाला स्वतःचा तोटा करून घेईल? कोणीच करत नाही. फक्त तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे वाक्य येतं. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ही वाक्य बाहेर येतात फक्त. मी तोटा करून घेतोय माझा स्वतः.
म्हणजे त्या दृष्टिकोनातनं तोटा आहे माझा. पण समोरचा व्यक्ती फसला नाही पाहिजे, जागा राहायला पाहिजे, जागृत राहायला पाहिजे. त्यासाठी नेहमी वास्तव स्वरूपात सरळ पद्धतीने जावं म्हणून सांगत असतो. बरोबर आहे. देशी गाईची काहीतरी किमया असेल की त्याच्या माध्यमातून तुम्हाला देवानं बुद्धी दिली असेल की बाबांनो लोकांच्या बरोबर ज्ञान पोचवायचं काम करा. त्यामुळे तुम्ही आज प्रामाणिक आणि मनापासून स्वतःच काही न बघता पाठीमागचं पुढचं की तुम्ही जनतेपासून खरी माहिती पोहोचवता. काहीतरी देवानं तुम्हालाच का निवडलं असेल, काहीतरी तुमच्यात योग्यता आहे ना ते, त्याच्यामुळे तुम्हाला निवड केली असेल देवाने तुमची. जुन्या माणसाच्या सहवासात राहिलं का नाही, चांगलं काय, वाईट काय, पाप काय, पुण्य काय, योग्य काय, अयोग्य काय, हे सगळे शहानिशा करायला मिळाल्यामुळे हे घडतंय. बरोबर आहे साहेब, अगदी बरोबर. शहानिशा करायला घडत म्हणजे कळलं पाहिजे आपल्याला. 100% साहेब. आणि जुन्या जाणकार लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्यावर विश्वास ठेवून आणि गावाकडच्या पद्धतीनं राहिल्यानंतरच ह्या गोष्टींची जाणीव झाली. नाही आताच्या काळानुसार जर राहिलो तर मग माझ्या तर इतरांमध्ये काय फरक राहणार आहे? काय नाही. मग आपल्याला कुठेतरी वेगळं राहायचं. बरोबर आहे. वेगळं म्हणजे चढावड करून वेगळं राहून तसा अर्थ नाही. नाही, जे सत्य आहे ते सत्य मानणे. हे वाटतं तेवढं सोपं नाही सत्य मानणं. बरोबर आहे. कारण सत्य मांडल्यानंतर आज नुकसान पण तेवढंच आहे आणि बारीक विचार केल्यानंतर आपल्या पायावरचा धोंडा पण वाचणार आहे तेवढा. बरोबर आहे. नुकसान कुणाचं आहे की आज काहीतरी खरं मागं लपवून खोटं जगापुढे दाखवून नावलौकिक करणाऱ्याच्या पायावर धोंडा आहे. बरोबर. आणि जे आपलं हाय हे सत्य समोर जगाला जर दाखवलं तर त्या सत्यातून जेवढं टिकणार आहे तेवढं ते कायमचं टिकणार. हो. ऐकताना, बघताना, विचार करताना साधं वाटेल, पण काही काळ लोटून गेल्यानंतर वाटेल की नाही त्यातच दम होता. बरोबर आहे अगदी. हा. आणि आज खिलार शेतकरी शान परिवारचा जर माणूस किंवा आज एवढा बारीक विचार करून जर चर्चेला वेळ देत असेल ह्याच्यावरून ओळखायचं की बाबा अजून काय भविष्यात घडवायचं आपल्याला. बरोबर आहे. त्याचा अंदाज बांधायचा आपण. हा बाबा एखादा एक चॅनलचा मालक जर एवढा वेळ देत असेल 100% तुम्ही वेळ देऊन चांगली माहिती दिली आणि फोनवर जर एवढी माहिती मिळत असेल तर प्रत्येक शाळेनंतर 100% की म्हणजे आमच्यापासून सुद्धा कितीतरी खिलार पालक तयार होतील तुमची माहिती ऐकल्यानंतर. एवढं तुमचं ज्ञान भरपूर आहे. ते आपलं कर्तव्य आपण पार पाडायचं. हॅलो, ठीक आहे. मला फोटो व्हिडिओ टाका आणि तुम्हाला जे प्रश्नाचं उत्तर पाहिजे मला वेळ काढून वास्तव समोर डोळ्यासमोर यावं लागते आणि त्यानंतर पुढचं मार्गदर्शन करावं लागते. पण मार्गदर्शन विचारलं त्याबद्दल तुमचा आभार आहे. धन्यवाद साहेब. आपण आपलं अनमोल असं मार्गदर्शन आम्हाला दिलं की कधीतरी भविष्यात तुमची ना आमची भेट व्हावी. तुमची ना आमची भेट होईल म्हणजे तो भाग्याचा दिवस असेल कदाचित. होय. ते आता कसं प्रत्येकावर अवलंबून आहे की आज मी दिवस ठरवायचा, वेळ ठरवायचं आणि फिक्स जगात गोळी मारल्यासारखी वाट बघायचीच नाही कोणी कोणाची, आपल्या माणसांची. कळलं का? तिकडे आला तरी या, तिकडे गेला तरी या. ही कसं झालंय, कुणाला बोलवायचं आणि कुणाला नको ही डोक्यात गोंधळ ठेवायचाच नाही. बरोबर आहे. आलं का लक्षात? बरोबर आहे. आपला माणूस आपल्याला पाहिजे ना तर दिवस ठरवायचाच. आणि मी म्हणून कोणाकडे जाणार आहे एकटा? बरोबर आहे. कोणाकडे जाणार मी एकटा? बरोबर आहे. तुम्हाला फक्त एकदा मी त्या चंद्रहार पाटलांनी मैदान ठेवलं होतं. त्या मैदानात अनिल माने डफळाबोरची खोंड घेऊन आलते. होय. त्यावेळेस तुम्ही त्यांचं फुटेज कव्हर करत होता. पण त्यावेळेस तुमच्याशी बोलायचं कसं, ओळख कशी करायची, ह्याच्यात पाहिलं एवढा मोठा माणूस आपण बोलायचं कसं
म्हणून ह्यात आम्ही बोललो नाही. बर बर. पण आज थोडंसं म्हटलं साहेबांशी बोलतो म्हटलं आज. नाही बरं केलं, ह्या टायमाला वेळ निघतो. संध्याकाळच्या टायमिंगला फोन केला की काम शांत निवांत झालेले असतात. हा हा हा. दिवसा केला असता तर एवढा वेळ भेटला नसता. हो बरोबर असतं. हा, संध्याकाळी 7 नंतर, 8 नंतर, 9 नंतर हा हा. वेळ असतो निवांत. आणि विषय महत्वाचा पाहिजे, माणूस आपला पाहिजे, हा हा. एकनिष्ठपणाचा माणूस पाहिजे, कट्टरणारा माणूस पाहिजे, आपल्या ज्ञानाचा कोणतरी वापर करून घेतलेला माणूस पाहिजे. तेव्हा ह्या खिल्लार शेतकरी शान परिवारचा वेळ मिळतो. ओके साहेब, ओके ओके. आणि एक वेळ सरळ पद्धतीने प्रत्येक गोष्टी अनुभवायच्या. बरोबर, अगदी साहेब बरोबर. आज हा माणूस एवढा बडबडतोय, एवढा सांगतोय, म्हणजे ह्या माणसानं काहीतरी वैरण पिकवून घातलं का नाही पण बघा. अहो तेवढं तुम्ही घासल्या पोट तिडकीने एवढा का बोलताय तुम्ही? तुम्ही तेवढं घासलंय म्हणून तुम्ही पोट तिडकीने बोलताय. जे कसं आयत्या पिठावर रांगोळी ओढल्यात त्यांना ह्यातली काही व्हॅल्यू नाही ना. मग ते शहानिशा आता काय करतात, बसून काही जण बडबड बडबड करतात. पण आज ह्या चॅनलच्या मालकान स्वतः वैरण पिकवलीये का, वैरण तोडून आणलीये का, वैरण घातलीये का, शेण काढलंय का, त्याला धुलंय का, त्याला सोडबांध करतोय का, ही एकदा नजरेखाली घालायचं ना आपला आयुष्यभराचा माणूस फिक्स करायचा. म्हणून तरच आम्ही तुम्हाला निवडले. आणि सरळ पद्धतीने एकदा भेटून अनुभवायचा, असं मोबाईल वरून फिक्स करायचंच नाही काय गोष्टी. बरोबर आहे साहेब, बरोबर आहे. हा, नाही इथून पुढे सगळ्याला सांगत राहायचं. 100% जेवढं आम्ही खिलार पालक वाढवता येईल तेवढं वाढवणार. आणि माझ्या जे चर्चासत्र असतात ते चर्चासत्र विसरायचे नाही. मी आज वेळ दिला म्हणून भविष्यात एवढा वेळ भेटेल न भेटेल सांगता येत नाही मोबाईलवर. नाही नाही, तेवढ्यासाठी तर तुमचा कॉल मी करताना मी रेकॉर्डिंग करून ठेवली. कारण तुमचं जे मार्मिक शब्द आहे भविष्यात कधी आपल्याला नॉलेज कमी पडलं तर ती आम्ही रेकॉर्डिंग ऐकून ते मार्मिक शब्द आम्ही ऐकून पुन्हा आमच्यात काहीतरी थोडंसं बदल करू शकतोय. त्या पण ऐकायचे आणि इतरांच्या पण असते ते चर्चासत्र त्या पण ऐकायचे. 100% साहेब, 100%. हा, सगळ्यांना सांगायचं की स्वतःला मोठं व्हायचं ना, आणि कोणाला तर समोरच्याला मोठं कर. स्वतः मोठं व्हायला गेल्यानंतर एकदम मोठं होत नाही. नाही, बरोबर आहे साहेब. आपण कोणाला तरी जगात मोठं करावं लागतंय, कोणतरी गुरु करावं लागतोय, कोणतरी गुरु असावा लागतोय, तेव्हा मग तुम्हाला सोपा मार्ग आहे मोठं होण्याचा. बरोबर आहे, बरोबर. चालेल का? खिलार क्षेत्रात आम्ही तुम्हालाच गुरु मानले. खिलार क्षेत्रामध्ये आम्ही तुम्हालाच गुरु मानले. कारण तुमच्या बारीक ज्या व्हिडिओ जे असतात, ग्राउंड लेवलच्या जी भाषा शैली आहे, जी सांगण्याची सरळ सोप्या भाषेत पद्धत आहे, त्यामुळे भारतात लहानातला लहान पोरग सुद्धा तुमचं चॅनल बघून एखादा खिलार नवीन तयार होऊ शकते. एवढा अभ्यास भरपूर आहे तुमच्या चॅनलवर. मी म्हणतोय तो कुणाकडे पाया पडायला जाऊ नये, कुणाला विचारायला जाऊ नये. नुसतं तुमच्या चॅनलच्या टोटल जर आजपासून केलेल्या आतापर्यंत जर व्हिडिओ जर त्यांनी ऐकल्या आणि बघितल्या तर त्याला कोणाचा हात धरायची गरज नाही. आणि मला एवढं का रगत आठवायची वेळ येते, एवढं सांगायची का वेळ येते माहितीये का? कसं झालंय, आज अन्नात फरक पडल्यामुळे बुद्धीत फरक पडलाय लोकांच्या. बरोबर आहे. तुम्ही आता बोलला म्हणजे पुढच्या वर्षी माझ्यासोबत त्या पद्धतीने राहत नाही. उदाहरण सांगतोय मी काय असं त्या म्हणजे तुम्हालाच बोलतोय असा विषय नाही की बरीच जुनी जी ओळखीची झालीत लोक, तर नवीन नवीन गोष्टी आल्यानंतर जुन्या गोष्टींना विसरणारी लोक आहेत. आलं का लक्षात? म्हणजे बरोबर आलं लक्षात. तुम्हाला काय म्हणायला लक्षात आलं माझ्या? किंवा जुना आपली बातमी, आपली गोष्ट जगाला दाखवणारा जर आपला कोणतरी जुना असेल तर त्याला पाठीमागे टाकतात आणि नवीन नवीन जगात कोण येतात त्यांच्यासोबत हात धरून ते पुढे जात आहेत. म्हणून ही वारंवार मला जे माझ्यावर विश्वास ठेवणार आहेत त्यांच्यासाठी मला 2 मिनिटं वेळ देणं गरजेचं आहे. बरोबर आहे. ते ज्यानं आपल्याला म्हणजे ते एक मराठीत म्हण आहे ना, खाल्लेल्या भाकरीला जागावं. भविष्यात तुमचं सोनं चांदी येतील, बंगला गाडी येतील,
पण ज्या खाल्लेल्या भाकरीला आणि मिठाला जे जगतो हा, तो खरा जातीचा शेतकरी राहतो. म्हणून जातीवंत हा शब्द नेहमी वापरतो. हम्म, हम्म. पण तो शब्द कळत नाही त्याला राग येतो. नाही नाही, तुमचे शब्द कसं आहे मार्मिक आहेत. ज्याला समजतं त्याला ते समजतं. कारण कसं आहे ते आता आमची पत्रकारिता असल्यामुळे तुमचे मार्मिक शब्द पटकन त्याचा आम्हाला शब्दाचा अर्थ लावता येतो. पटकन तुम्ही काय बोललाय आणि कशा स्वरूपात बोललाय ते पटकन ते आम्हाला कळतं. पण ते आता ज्यानं अभ्यास केला नाही त्याला ते काय टाइमपास वाटणार हो त्याला. तर त्याला चांगलं काय घ्यायचं माहितीच नाही त्यातनं. कारण मला जसा माणूस पाहिजे होता तसा भेटत नव्हता. मग भेटत नाही तर तयार करून सुद्धा तयार होत नसतो. तर मी स्वतः उतरायचं ठरवलं, मी स्वतः काम करायचं. ओके ओके. मग बघा, मग कोणाला किती फायदा करून घ्यायचाय, खरा फायदा करून घ्यायचाय का खोटा फायदा करून घ्यायचाय, का नावासाठी फायदा करून घ्यायचाय, का स्वार्थासाठी फायदा करून घ्यायचाय, का तात्पुरता फायदा करून घ्यायचाय, का वास्तव टिकायचंय. हा, ते ज्याच्यानं ठरवायचं ते. हा, ते आता तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सानिध्यात आल्यानंतर बालाजी कांबळे जसा नावावर रूपास आला, म्हणजे अशी भविष्यात पोरं तयार होत जातील तुमच्यामुळे. तर ते एक महत्वाचं आहे ना. कारण बालाजी कांबळे सारखा मुलगा, यंग मुलगा त्या क्षेत्रात 5-6 वर्षात आला, ते पण तुमच्या माध्यमातून आला. तुमच्या अभ्यासात त्याचं ज्ञान भर पडली आणि तो आज टॉपचं ओळख सांभाळायला लागला बालाजी कांबळे सुद्धा. बरोबर. मग हे कुठेतरी दिलेल्या कामाची पोच होती आहे ना तुमची. मग तुमचं तुम्ही मगाशी म्हटलं कष्ट माझं वाया गेलं, वेळ वाया गेला, पण कुठंतरी सार्थक लागलं की तुमच्यासारखं नॉलेजमुळं अशी कितीतरी हजारो लोक तरुण उभा राहतील या क्षेत्रात. ज्याला सार्थक लागलंय त्यानं सुद्धा तिथे एकनिष्ठ थांबावं लागतं. बरोबर आहे की. त्यानं पण 100 जणांच्या मागे लागले की विषय संपला. मग नाही 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 नाही, तसं नाही आहे की ज्यानं आपल्याला पडत्या काळात आपल्याला नावावर रूपास आणलं त्या माणसाला तर काय आयुष्यात विसरू नये कधी, कितीही मोठं झाला तर पायी जमिनीवर असावं. तर समजा मी एखाद्या माणसापासून शहाणा झालो, तर जगात फिरताना त्या माणसाला प्रथम स्थानीच ठेवायचं. बरोबर आहे. गुरुस्थानी प्रथम जो, जसं आई वडिलाला आपण गुरुस्थानी ठेवतो प्रथम, आणि नंतर भविष्यात ज्या ज्या क्षेत्रात येतील ते गुरु मानत जातो, तसं ज्या क्षेत्रात आलो आपण त्या माणसाला कुठेही भेटू दे पहिला तो गुरुच असणार. आता माझ्या वडिलांपासून किंवा माझ्या जन्मदात्यापासून मी शहाणा झालो म्हणून मी प्रत्येक वेळेला माझ्या वडिलांना समोर ठेवतो. बरोबर आहे. पण लोकांना राग येतो, हे वडिलांनाच मोठं करतोय आणि वडिलांना समोर आणतोय. पण मी शहाणा त्यांच्या समोर, त्यांच्यामुळे झालोय म्हणून मी त्यांना जगासमोर मांडतोय. बरोबर आहे. तसं तुम्ही सुद्धा कोणी असू द्या, भावा असू द्या, वडील असू द्या, समाजातला असू द्या, गुरु असू द्या, त्याला नेहमी प्रथम स्थानी ठेवायचं. म्हणजे तुम्ही एकनिष्ठपणा ठेवल्यासारखा फिक्स राहतो. बरोबर, अगदी साहेब बरोबर. हा, आता समजा मी माझ्या वडिलापासून शहाणा झालोय आणि मला जगातला अजून एखादा माणूस चांगला वाटला मला, पण प्रथम स्थानी माझे वडील आहेत, ते दुय्यम स्थानी, आणि वडिलांच्या पाठीमागे ठेवलं आणि त्याच माणसाला मी दाखवत राहिलो तर नाही नाही, ते चुकीचं आहे ना. ज्याच्यापासून ज्ञान मिळालं त्या माणसाला सोबत कायम ठेवलं पाहिजे. आता एक साधं उदाहरण, आता समजा माझी जाहिरात एखाद्या अमुक अमक्याने केली, पण ती साधी केली जाहिरात माझी स्वतःची खूप वर्षापूर्वी. समाजातून जर एखादा नवीन आला आणि मी त्याच्याकडनं अजून परत जाहिरात केली आणि मी जर तीच जाहिरात वापरायला लागलो, तर पहिली ज्याने जाहिरात केली, पहिलं ज्यानं मला जगात मांडलं, जर त्याला विसरलं तर माझ्याच काय अर्थ? काहीच नाही, त्याला झिरो किंमत आहे ना तिथं. अहो, हे स्वतःला लाज वाटली पाहिजे मला, की मला ज्यानं जगात दाखवलं मी त्याला प्रथम स्थानी ठेवत नाही आणि माझ्या नावासाठी, माझ्या स्वार्थासाठी मी दुसऱ्याचा कोणाचा तरी हात धरला, मी त्याला जगात मांडतोय सारखा. म्हणजे मला लाज वाटली पाहिजे. मग ते आता त्याला समजलं पाहिजे ना त्या पुढच्या माणसाला. हा, मग याला म्हणायचं एकनिष्ठ. एकनिष्ठ अर्थ काय? मला पहिल्यांदा जगात कोण दाखवलंय मी त्याच्या संगत एकनिष्ठ राहणार. प्रथम स्थानी जगात फिरताना त्या माणसाला, त्या गोष्टीला, त्या व्यक्तीला मी समोर, माझ्या डोळ्यासमोर ठेवणार, म्हणजे याला एकनिष्ठपणा म्हणायचं. बरोबर. मग सांगतो की बोलताना 1000 वेळा बोलतो नाही, तो पहिला आलेला माणूस माझा गुरु आहे, पहिला आलेला माणूस माझा गुरु आहे. गुरु नाही, तसं वागलं पाहिजे.
बरोबर आहे. नुसतं बोलण्यातनं व्यक्त नाही झालं पाहिजे. हा, नाही बोलत तेवढं कमी आहे, बोलत तेवढं भरपूर आहे. प्रत्येकाचा उद्देश वेगळा, माझा उद्देश सांगितला. त्यातनं कोणाला काय बोध घ्यायचा त्यांनी घ्यायचं आणि ठरवायचं. हो हो, ज्याची त्याची बुद्धी काय काम करायला त्याचं. ज्यानं चांगला बोध घेतला तर त्याचा फायदा आहे, वाईट बोध घेतला तर त्यांना ब्रेक. बरोबर आहे. चालतंय सचिन भाऊ, या जेवण करा बसलोय. जेवा. भरपूर तुम्ही असं आम्हाला वेळ देऊन अनुभव मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही तुमचे खरोखर शतशः आभार मानतो. तुमचं नशीब आहे मी निवांत चालतो म्हणून वेळ भेटला, नाही तर असं दिवसभरात किती तर फोन कट केलेत कारण कामामुळे. बर. कामात असल्यामुळं लोकांना माहित नसते आपण कामात आहे. बरोबर, नाही ते काही काहींचा गैरसमज होतो. बरं, मी कामात आहे म्हणून किती जणाला सांगायचं. बरोबर, ते पुढच्यालाच माहिती आहे की आपण काय व्यापात आणि काय नाही ते. मग ते सांगणं पण बरोबर नाही मी कामात आहे म्हणून सगळ्यांना. बरोबर आहे. त्यामुळे नशीब म्हणतोय मी की मी निवांत व्हायला तुमचा फोन यायला मिळ बसता. बरोबर. कुठेतरी देवाच्याच मनात असेल की बाबा तुमच्या आमचं एवढा वेळ बोलणं व्हावं. आज मला सांगा, तुम्ही गाय भरवून नेली तेव्हा पण आपलं बोलणं नाही. नाही, अजिबात नाही. 3 महिने वासराला झालं तरी बोलणं नाही. ते गोमातेचा आशीर्वाद आहे. हा, गाई येली तरी पण आपलं बोलणं झालं नाही. मला दुसरीकडे बातमी कळली तुमची गाई येली म्हणून. मग 3 महिन्यानंतर आज वेळ मी देतोय. बरोबर. तुम्ही मला भेटला नाही, मी तुम्हाला भेटलो नाही, तुम्ही माझ्याकडे आला नाही. माझ्या जाहिरातीवर गाई भरवून नेला, तुम्हाला खोंड झाला काय कालवड झाला तुमच्या नशिबान झाला. मग ही कोणाची कृपा आहे? फक्त गायीची. बरोबर, गोमातेची. हा, गोमातेची कृपा म्हणून. तुमच्या भागात येऊन गेलोय मी. बर. कधी आलता? तुमच्या भागातले व्हिडिओ आहेत. आहे काय? तो अपलोड केलाय का करायचा? नाही, त्याला येऊन आता मला 2-3 वर्ष होत आलं. बर. तेव्हाच अपलोड केलेले. मग आता तुमचा नंबर आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं की तुमच्या भागात आल्यानंतर तिथल्या लोकांनी किती म्हणजे ह्या गोष्टी पुढे नेल्या आणि तुम्ही किती न्यायच्या. लक्षात आलं का? बरोबर आहे. 2-3 वर्ष झाले येऊन परत तुमच्या भागात आलो नाही. बरोबर. यावरून ओळखायचं तुम्ही 100% ओळखायचं की बा 2-3 वर्षानंतर पाठीमागे माणूस आलता आणि परत आला नाही आपल्या भागात, म्हणजे काहीतरी थांबले. ते तुमच्या नजरेत त्या वस्तूच पडल्यात नाही ना परत. त्या वस्तू असो, माणूस असो, स्वभाव असो, त्यांची चर्चा असो, कुठली गोष्ट असू द्या, पण तिथं स्टॉप झालं ना. हो, त्या माणसाने परत तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे ज्यांच्यासाठी आलता त्यांनी. कॉन्टॅक्ट करायचा न करायचा तो प्रत्येकाचा भाग आहे. बरोबर. पण प्रत्येकाचा अभ्यास करायचं माझं काम. बरोबर. त्यामुळे आता तुमचा नंबर आहे तुमच्या भागातला, ते तुम्ही विचार करायचं की आपलं नेटवर्क आणि आपली खिलार गाय किंवा जात गोत म्हणा, अभ्यास म्हणा, वाढवायचा का थांबवायचा तुमच्या हातात आहे आता. नाही, वाढवायचा. तुम्ही नाही वाढवला ग बसला तरी माझा काही तोटा फायदा नाही. तुम्ही वाढवला तर उलटा तुमचा फायदा जास्त. बरोबर आहे साहेब, बरोबर. मला काय दिसणार आहे तुम्ही काय करताय. उलटी तुम्ही आमच्या इथं आल्यानंतर आमचं भाग्य समजेन आम्ही की तुमच्यासारख्या मोठ्या माणसांचं खिलार अभ्यासकाचं आमच्या घरी पाय लागतंय. येणार का? आवर्जून येणार. म्हणजे माझ्यासोबत किंवा ह्या परिवार सोबत एकनिष्ठ आहेत किंवा ह्यांनी या परिवारमधून कोणती तरी गोष्ट ऐकली आणि ती वास्तवामध्ये उतरवली, अशा प्रत्येकाच्या घरी माझ्या गाठीभेटी असणार आहे. ओके. हा, सांगून सवरून गाठीभेटी. चालते, काय अडचण नाही, बोलू अजून. थँक्यू साहेब. ओके, थँक्यू साहेब. फक्त मला फोटो व्हिडिओ पाठवत राहा. हो, पाठवतो. आणि प्रत्येक चर्चासत्र बारकाईनं रिपीट 3 वेळा ऐकत चला. हो, नक्की साहेब. चालते, ठेवा. ओके साहेब.